सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनाळी गावातील तलाव स्वच्छ करण्यात आला। तलावाच्या स्वच्छतेमुळे लोकांमधून आता समाधान व्यक्त होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनाळी हे छोटंसं गाव। सोनाळी गाव तलावाच्या पाण्यावरती अवलंबून आहे। हा तलाव 1972च्या दुष्काळात बांधलाय। तेव्हापासून या तलावात पाणी साठा आहे। अलीकडे या तलावात गाळ साचत असल्यानं पाणी कमी साठतंय। त्यातच तलावात गारवेल वाढल्यानं तलावातील पाणीही आता दूषित झालंय। हा तलाव स्वच्छ करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या सोनाळी गावातील तनिष्का गटानं हाक दिली आहे। गावाच्या कामासाठी सगळेच जण पुढे आलेत। सदाशिव मंडळीक, हमीदवाडा सहकारी साखर कारखाना आणि पिंजरी सहकारी साखर कारखान्यांनी जेसीबी दिले। तळ्यामध्ये हा जो गारवेल आहे सगळीकडे पसरलेला आहे, त्यामुळं पाणी दूषित होतं आणि दूषित झाल्यानंतर हे पिण्याला योग्य असं राहत नाही आणि हा गारवेल काढणं फार महत्त्वाचं आहे। तनिष्काचं जे मंडळ आहे ते आमच्या कारखान्याचे चेअरमन माननीय संजय दादा मंडलिक यांना भेटलं आणि त्यांना भेटल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आमच्या कारखान्याचा जेसीबी या ठिकाणी गारवेल काढण्यासाठी आमच्या गावाला दिलेला आहे। क्रमाचं मी पहिल्यांदा कौतुक करतो। तसेच या कामासाठी हमीदवाडा सहकारी साखर कारखाना, दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांच्याकडून वाहनांचा पुरवठा करून ह्या कामाची सुरुवात केलेली आहे। ज्यावेळी तनिष्का ग्रुप आमच्या कारखान्याच्या एमडींच्याकडे गेली आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टरची मागणी केली, त्यांनी निसंकोचपणे कुठलाही भेदभाव न ठेवता यांना ट्रॅक्टर ताबडतोब देण्याची व्यवस्था केली। नेहमी चूल आणि मूल यामध्ये गुंतलेल्या तनिष्का आता गावाच्या कामासाठी पुढे आल्यात। त्यांनाही आपण गावासाठी काहीतरी करतो याचा आनंद होतोय। आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तनिष्कांनी घरोघरी जाऊन जागृती केली आहे। या तलावाच्या पाण्यावर शासनानेही तोडगा काढावा अशी मागणी आता तनिष्कांनी केली आहे। तनिष्का ग्रुपची गटप्रमुख आहे। आमच्या गावचा हा पाझर तलाव 1972 साली म्हणजे लोकसहभागातूनच काढला गेला। या तलावाचं क्षेत्र जवळजवळ 70 एकर एवढं आहे। या तलावामुळे पिराचेवाडी व आमचं सोनाळी गाव पिण्याच्या पाण्याच्या टंचाईपासून मुक्त झालेलं आहे। पण या गावातील पाणी जर पाहिलं तर दूषित आणि प्रदूषणयुक्त पाणी लोकांना प्यावं लागतं। याचं कारण म्हणजे आम्ही वरचेवर शासनाकडं पाण्याच्या संदर्भात म्हणजे पाण्यातील गाळ आणि गारवेल काढण्यासंदर्भात बरेच वेळा निवेदनं देऊनही आमच्या गावाकडं शासनानं म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही। त्यामुळं आमच्या गावातील तनिष्का ग्रुप आणि युवा पिढीनं याच्याकडे लक्ष देऊन हे गाळ काढायचं आणि गारवेल काढायचं काम हाती घेतलेलं आहे। गावात जो पाझर तलाव आहे तो 1972चा आहे। तेव्हापासून ह्या तलावातील गाळ काढणे किंवा गारवेल किंवा त्याची दुरुस्ती आहे ती आजपर्यंत झालेली नसल्यामुळे तलावात गाळ साठलेला आहे। गाळ साठल्याबरोबरच गारवेलचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे पाणी दूषित झालेलं आहे। पाणी दूषित झाल्यामुळं गावातील मुलांचं आरोग्य आणि माणसांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलेलं आहे। यासाठी आम्ही गावातील सर्व बचत गटांच्या महिलांना एकत्र करून जनजागृती केली। त्याचबरोबर आमच्या अंगणवाडीत येणारे पालक, त्या पालकांची जनजागृती करून लोकसहभागातून यातून गारवेल काढायचा आणि गाळ काढायचा असा निश्चय घेतलेला आहे। तनिष्कांनी गावातील अन्य प्रश्नही सोडवण्यासाठी आता पुढाकार घेतलाय। त्यामुळं गावातील तनिष्का गटाचं आता कौतुक होतंय। कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर।